राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा 11 डिसेंबरला होणार आहे। भाजपचे 12, शिंदेचे 9 आणि अजित पवारांचे 8 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी शक्यता आहे। आता तिथे कोणाची वर्णी लागणार, कोणाचा पत्ता कट होणार हे लवकरच स्पष्ट होईल असं म्हणता येईल। एकंदरीत मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होणार आहे। आणखी तपशील आपण घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, कशा पद्धतीचा नेमका फॉर्म्युला असेल हा आणि नेमकं कुणाची वर्णी तिथे लागू शकते हे आता तरी स्पष्ट होऊ शकलंय का? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर काल मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर आता फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली होती। मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार 11 तारीखला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे आणि यामध्ये भाजपचे 12 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 9 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 आमदार जे आहेत ते मंत्रिपदाची शपथ घेतील असं एका वरिष्ठ नेत्याने आपल्याला सांगितलेलं आहे। खरं तर आपण जर पाहिलं असेल तर भाजपच्या काही जुन्या मंत्र्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात येणार असं देखील बोललं जातंय। त्यामध्ये अतुल सावे असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, गिरीश महाजन असतील, रवींद्र चव्हाण असतील यांचा समावेश पुन्हा एकदा मंत्रिमंडळात होऊ शकतो आणि काही नवीन चेहरे देखील या मंत्रिमंडळात आपल्याला पाहायला मिळू शकतात। त्यामध्ये भाजपकडून नितेश राणे, गोपीचंद पडळकर, माधुरी मिसाळ यासारखे नवीन चेहरे जे आहेत ते पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतील अशी आपल्याला माहिती मिळते। येत्या 1 ते 2 दिवसात खरं तर तिन्ही प्रमुख नेत्यांची पुन्हा एकदा बैठक होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होईल आणि कोणत्या पक्षाचे किती मंत्री कोण कोण शपथ घेतील यावर देखील निर्णय होणार आहे। आपण रिद्धी पाहिलं असेल तर काल खरं तर अपेक्षित होतं जवळपास 20 मंत्री शपथ घेतील, मात्र काल तिघांनीच शपथ घेतली। त्यानंतर हिवाळी अधिवेशन जे आहे ते 16 तारीखपासून सुरू होतं आहे, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाआधी देखील मंत्रिमंडळ विस्तार होईल का अशी चर्चा रंगली असतानाच आता आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते ते म्हणजे हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि तो 11 तारीखला विस्तार होणार आहे। रिद्धी, निश्चित सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।